प्रवास भावगीतांचा याच्या 6व्या भागामध्ये रसिकांचे मनःपूर्वक स्वागत. या भागामध्ये आत्तापर्यंत सादर केलेल्या गीतांचे प्रतिसंदर्भ आणि ज्यांनी कमी परंतु सुंदर गीते दिलेली आहेत त्यांच्या योगदानाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. रमेश अणावकर कोकणातले. पी सावळाराम आणि वसंत प्रभू यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. एका सकाळी दशरथ पुजारी यांनी त्यांना गीत करण्यासाठी घरी बोलवले होते. त्यांनी पेटीवरती 2 चाली त्यांना ऐकवल्या. त्यातील एक चाल त्यांना आवडली. या चालीवर तुम्ही काही शब्द लिहू शकता का, असे त्यांनी विचारले. त्यावेळी अणावकरांना सकाळी पूजेच्या वेळचे ओम केशवायन महा, ओम माधवायन महा हे शब्द लक्षात आले आणि त्यावरूनच केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा या सुंदर गीताचा जन्म झाला. वसंत प्रभू हे सुद्धा अणावकरांचे मित्र. कोकणातील गणेशोत्सवात वसंत प्रभूंच्याकडे मोठे कलाकार येत असत. एका मैफिलीत अब्दुल रहमान खान यांनी दुर्मिळ राग कौशी कानडा गायला. कौशी कानड्याचे स्वर प्रभूंच्या मनातून जाईनात. त्यांनी रात्रीच उठून शेजारी राहणाऱ्या बाळ चावरे यांच्याशी संपर्क साधला आणि दोघे या रागावर बोलत होते. पेटीवरती बाळ चावरे यांनी सूर धरला आणि शेजारी असणाऱ्या अणावकरांनी त्यावर गीत लिहिले, नाम घेता तुझे गोविंद, आणि या गीताचा जन्म झाला. त्यांची बरीच गीते सुमन कल्याणपूर यांनी गायलेली आहेत. दिनरात तुला मी किती स्मरू, बोले स्वर बासरीचा यासारख्या अनेक गीते त्यांनी लिहिलेली आहेत. चित्रपटासाठी सुद्धा त्यांनी सुंदर गीते लिहिलेली आहेत. हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट हे सुद्धा गीत त्यांचेच आहे. बरीच गीते लिहिण्यापेक्षा बरी गीते लिहावीत असे रमेश अणावकर नेहमी म्हणत असत. रमेश अणावकरांनी बरीच बरी गीते लिहिली असे म्हणावे लागेल. कवी मधुकर जोशी जळगावचे. लहानपणापासून त्यांना कविता करण्याचा छंद होता. त्यांच्या नसानसात कविता भरलेली होती. त्यांच्या अनेक सुमधुर गीतांना उत्तम संगीतकार व गायकांची साथ मिळाली. त्यांच्या रचना सुबोध, प्रवाही, सफाईदार आणि नादमधुर होत्या.
झिम झिम झरती श्रावणधारा यासारख्या अवीट गोडीच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अजूनही अधिराज्य केलेले आहे. पंढरीच्या त्या देवबंदिरी, चंद्र अर्धा राहिला यासारख्या अनेक रचना आजही टवटवीत आहेत. भेटीला येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत ते कवितांनी करत असत. त्यांनी सुमारे 5,000 गाणी लिहिली. त्यांच्या गाण्यांचे गारुड रसिकांच्या मनावर आजही आहे. मात्र या कवीला गान सन्मान मिळाले नाहीत. चकाके कोर चंद्राची हे आद्य युगुल भावगीताचे जनक स. अ. शुक्ल यांनी शेकडो गाणी लिहिली व 100 गायकांनी ती गायलेली आहेत. शीघ्र कवित्व व चालीबर हुकूम गीत रचना करणारी फार लोक कमी आहेत. त्यातील स. शुक्ल हे एक होत. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले त्यांचे हे गीत संगीतकार यशवंत देव. गीतकार वाराकांत हे मराठवाड्यातील नांदेडचे. लहानपणापासून त्यांना कविता लिहिण्याचा छंद होता. त्यांच्या अनेक कविता मासिकातून प्रसिद्ध होऊ लागलेल्या होत्या. त्यांचे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध झाले. आकाशवाणी केंद्रावर ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्या तरुतळी विसरले गीत, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, ही सुधीर फडकेंनी गायलेली गाणी, सखी शेजारणी तू हसत रहा हे अरुण दातेंनी गायलेले गीत ही आपल्या सहज लक्षात येतात. पंडित वसंतराव देशपांडे हे सुरुवातीच्या काळात भावगीत या प्रकाराबद्दल फारसे अनुकूल नव्हते. मात्र गजानन वाटवे यांनी त्यांना समक्ष भावगीते गाऊन दाखवल्यानंतर
त्यांचा गैरसमज दूर झाला. वारा कांत यांची वसंतरावांनी गायलेली ही तरल व चित्रदर्शी भावगीते याच्या काही ओळी आपण ऐकूया. अजुनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात घेत आपुली स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात ओठात वेडे शब्द माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे घेत होती आपुली का भेट होती आपुली का भेट होती आपुली का ती खरी की स्वप्न माझे राहिली ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले. लोकशाहीर राम जोशी यांच्या घराण्यातील भोळा व दिलदार कवी आणि संगीतकार अण्णा जोशी. तबल्यांसह त्यांची 22 वाद्यांवर हुकूमत होती. अनेक संगीतकारांबरोबरही त्यांनी काम केलेले आहे. लता मंगेशकर यांचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. त्यांना ते घरच्यांसारखेच मानत असत. पडद्याआडचे गुणी कलाकार जनमान्यतेपासून दूरच राहतात. त्यांची अनेक गीते गाजली. नाम घेता मुखी राघवाचे, जाऊ देवाची या गावा. ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेली ही गीते. ऐकुनी धावा काय तुला देऊ अनंता अंत नको पाहू अनंता अंत नको पाहू मुरलीधर चित्त चकोरा रे जाशी कुठे नवनीत चोरा जाशी कुठे नवनीत चोरा जाशी कुठे नवनीत चोरा. गायिका डॉक्टर अपर्णा मयेकर या प्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कन्या. त्यांनी 14 भाषात अनेक गीते व चित्रपट गीते गायलेली आहेत. त्यांचे पती अरविंद हे उत्तम सतार वादक असून त्यांनी अनेक मोठ्या संगीतकारांबरोबर साथ संगत दिलेली आहे. गुरुनाथ शेणई यांचे अपर्णा मयेकर यांनी गायलेले हे गीत आपण ऐकूया. लाजऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही लाजऱ्या कळीला भ्रमर सांगतो
गीतकार गुरुनाथ शेणई यांचे मराठी संगीतसृष्टीत महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या गीतांनी रसिकांच्या मनात मोठे स्थान मिळवलेले आहे. छेड़तो स्वर बासरी अंतरंगी तो प्रभाती छेड़तो स्वर बासरी नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी श्रीहरी हरि प्रणव ओंकार शिवा हरि ओम प्रणव ओंकार शिवा हृदयात उदळू दे सूर्य दिवा हरि ओम प्रणव ओंकार शिवा हृदयात उदळू दे हरि ओम प्रणव ओंकार शिवा. गायिका कुंदा बोकील ह्या आकाशवाणीच्या अश्रेणीच्या कलाकार. लग्नानंतर त्यांनी सांगीतिक योगदान थांबवल्याने त्यांची सुंदर व मोजकीच गाणी रसिकांना ऐकता आली. श्रावणात घननिळा हे गीत प्रथम त्यांनी गायलेले होते, नंतर ते लता मंगेशकर यांनी गायले. त्यांचा आवाज लहान मुलीसारखा वाटल्याने काही बालगीते त्यांनी गायलेली आहेत. त्यांची काही गीते आपण ऐकूया. अभिमानाने मीरावदते अभिमानाने मीरावदते हरिचरणाशी माझे नाते हरिचरणाशी माझे नाते
प्रवास भावगीतांचा याच्या 6व्या भागाला आपण येथे पूर्णविराम देऊया आणि 7व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.